आपले पालक आपल्याला बराचदा इंग्रजीतून बोलण्यासाठी अट्टहास करतात, परंतु आपली राज्यभाषा मराठी आहे. तिचा आपल्याला विसर पडत चालला आहे. म्हणून आज आपल्याला मराठी दिवस सादर करायचा आहे. म्हणून आपल्याला आज मराठी दिवस सादर करायचा आहे. ज्यायोगे मुलांना ही सुंदर भाषा व तिच्या महत्त्वाची जाणीव होईल. चला तर मग नूतन माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सादर करत आहोत आम्ही मराठी नाटक रंग मराठी इतिहासाचे. अरे मी आता गेम हरलो. अरे किती जोरात ओरडतोस, हळू बोल. हे बघ व्हॉट्सअप वर काय आले आहे, हॅपी मराठी दिवस. हॅपी होली, हॅपी दिवाळी, हॅपी होते. हे काय आहे हॅपी मराठी दिवस? थांब, मी गुगलवर सर्च करतो. थांबा मुलांनो थांबा. ज्या मराठीला तुम्ही गुगलवर शोधत आहात ना, ती मराठी भाषा आहे. मी कोण मराठी भाषा? शाळेत आम्हाला मराठी टीचर शिकवतात ती मराठी भाषा. हो तीच मराठी भाषा. पण बघा ना, आज तुम्हाला माझा विसर पडला आहे. आज तुम्ही माझ्यापासून खूप दूर गेला आहात. म्हणूनच मी येथे आली आहे तुम्हाला भेटायला. हे कोण आहेत? अरे माफ करा, ओळख करायची राहिली. हे कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर. नमस्कार, मी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज. तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. तुम्ही मला ओळखलंच नाही का? पण तुमच्या आई बाबांनी माझ्या कविता अभ्यासल्या आहेत. तुम्हाला माहित आहे का, आज यांचाच वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. अरे सॉरी, माफ करा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण यांचा वाढदिवस म्हणून मराठी दिवस साजरा करतो. तुमच्याबद्दल अजून काहीतरी सांगा ना. सांगते ना, मी मराठी भाषा. माझा उगम फार वर्षापूर्वी झाला होता. माझी विविध अंगे आहेत. चला तर मग माझ्या विविध अंगांची तुम्हाला ओळख करून देते. मी आहे कथा. माझी ओळख तर तुम्हाला लहानपणापासूनच असते. माझे दुसरे नाव गोष्ट आहे. आपली ओळख कशी काय? आईच्या आजीच्या गोष्टी, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकतानाच मला वाचायची सवय लागते ना. हो मला आठवले. लहानपणापासून माझी आजी मला उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी नेहमी सांगायची. बरं का, आकर्षक सुरुवात व परिणामकारक शेवट हीच माझे वैशिष्ट्ये. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझे विविध प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट हे ललित कलांचा पाया म्हणजेच मी. माझ्याशिवाय कोणतीही कलाकृती पूर्ण होऊ शकत नाही. खूप सुंदर. आता ही ताई कोण बरं? अरे तू ओळखलं नाही मला? मी कादंबरी. कादंबरी म्हणजे खूप मोठी कथा. माझा अवतार कथेपेक्षा फारच मोठा. माझ्यात खूप खूप पात्र असतात आणि परस्पर संबंध असतात. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. आता पुढे काय होईल याची उत्कंठा तुम्हाला वाढते. खरं तुझा अवतार तर खूपच मोठा आहे. अरे मुलांना, ओळखलं नाही मला? मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगली ओळख आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकातील सर्व कविता तुम्ही त्याला सुरात म्हणतात. हो मला आठवले. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, आणि ही आवडते मज मनापासून शाळा. या माझ्या आवडत्या कविता आहेत. छान. माझं रूप छोटंसं आहे. मोजके शब्दांनी मोठा आशय मी व्यक्त करते. हे माझे वैशिष्ट्य आहे. अरे ओळखलंस का मला? तुम्ही कोण आहात? अरे माझ्याकडे बघ, म्हणजे तुला कळेल मी कोण आहे. अरे नाट्यधरा तू? हो हो, नाट्यरचना, चुणचुणीत संवाद आणि नाट्यमय घटना यामुळेच मी मराठी माणसांच्या मनात अढळ स्थान प्राप्त करतो. माझे रंगमंचावर सादरीकरण होणार आहे याचेच भान ठेवून नाटककार मला सादर करतात. मराठी भाषेमध्ये गडकरी, देशपांडे, प्र के यात्री यांसारख्या दिग्गजांनी माझे लेखन केले आहे. अरे मी आहे चरित्र. मी एखाद्या थोर व्यक्तीचा कामावर प्रभाव पाडतो व त्यांच्या जीवनाविषयी प्रेरणा देतो आणि त्यातूनच मी जन्माला येतो. अनेक प्रसिद्ध लेखक जसे बाबासाहेब पुरंदर, रणजित देसाई यांनी मला लेखन केले. त्यांचा एखादा पोवाडा ऐकवता का? हो नक्कीच. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, बल्ला बल्लांना फुटतोय घाम, याला कोण घालील यशन, दरबारी पुष्टी बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजर येते तिच्या अंगार, दरबार झाला गपकार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानी हार. इतक्या त्याच्यानं एक सरदार उठला, बोलला हम लेंगे शिवाजी को. त्याला विडा उचलला.
मी आत्मचरित्र चरित्र कुटुंबातील एक चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात लेखकांनी केलेले वर्णन. मी माझ्या आयुष्यात विविध टप्प्यांचे भल्या बुऱ्या अनुभवांचे कथन मी करतो. त्यातून मी साकारला जातो. तसेच सुनीता देशपांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रकाश आमटे माझे गाजलेले लेखक. तो तिकडे कोण उभा आहे आणि माझ्याशी बोलणार नाही का? का नाही बोलणार? जरूर बोलेन. अरे मीच तर तुला दूरदूरच्या गावी व दूरदूरच्या देशी पोहोचवणार ना. ते कसे काय? माझे हे कार्यच आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासातील रोचक आणि जशाची तशी माहिती मी वाचकांपर्यंत पोहोचवतो. म्हणजे मी तुमच्या माध्यमातून कुठेही जाऊ शकते. मी महाकाव्य माझा इतिहास हा प्रामुख्याने संत पंथ तंत अशा 3 कालखंडात विभागलेला आहे. तसेच अध्यात्म आणि पौराणिक कथांचा समावेश आहे. ज्ञानेश्वरी, महाभारत, भावार्थ, रामायण, यथार्थ दीपिका यांचा समावेश आहे. आधुनिक महाकाव्य आधुनिक काळातही काही कवींनी महाकाव्याच्या स्वरूपात लेखन केले आहे. तुम्ही कोण? मी खंडकाव्य महाकाव्यापेक्षा मी लहान आणि भगवद्गीतेपेक्षा मोठा. माझ्यात एखादी ऐतिहासिक पौराणिक सामाजिक घटना असते. तसेच कवींची भाव विश्वदा वैयक्तिक दृष्टिकोन मांडलेला असतो. मला ओळखलं का मी दलित साहित्य स्वतंत्रपूर्व काळातील एक विद्रोही साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित असून जातीभेद, अन्याय, अत्याचार, समतामूलक समाजाची निर्मिती यावर केंद्रित आहे. मी स्त्रीवादी साहित्य हे स्त्रियांच्या माणूसपणाचा, हक्काचा आणि अनुभवाचा सन्मान करणारे लेखन आहे. ताराबाई शिंदेच्या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून विभावरी शिरूरकर, गौरी देशपांडे, कविता महाजन यांच्या लेखनातून विकसित झाली. संत साहित्यातील जनाबाई, बहिणाबाई यांच्या लेखनातूनही या जाणीवाची बीजे आढळतात. हे साहित्य केवळ स्त्रियांनी लिहिलेले नसून स्त्रीवादी दृष्टिकोन असणाऱ्या साहित्याला स्त्रीवादी साहित्य असे म्हणतात. तुम्ही सर्वजण किती छान आहात. तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळेच तर आमचे मनोरंजनही होईल आणि ज्ञानही वाढेल. आणि हो, आपले लेखन वाचनही सुधारेल. समजलं ना? अशी आहे मी मराठी भाषा, विविध गुणांनी व रसांनी युक्त. खरंच म्हणूनच नुसते 27 फेब्रुवारीला मराठी दिवस साजरा करण्यापेक्षा मराठी भाषेचा आदर व अभिमान बाळगला पाहिजे. मी मराठी भाषेला या सर्वांतर्फे आश्वस्त करते की आम्ही चुकलो, पण यापुढे आम्ही मराठी भाषेचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू. धन्यवाद.